जालना में आयोजित पत्रकार परिषद में एनसीपी नेता रोहित पवार ने राज्य सरकार पर किसानों के साथ अन्याय करने का आरोप लगाया। उन्होंने कहा है कि पंढरपुर आंदोलन के दौरान सरकार की ओर से बातचीत का आश्वासन दिया गया था, लेकिन अब तक कोई ठोस पहल नहीं हुई है। रोहित पवार ने बताया कि 29 जून को छत्रपति संभाजीनगर में किसानों के समर्थन में बड़ा आंदोलन किया जाएगा। उन्होंने आरोप लगाया कि कर्ज माफी के सरकारी आदेश में जानबूझकर ऐसी शर्तें जोड़ी गई है जिससे किसानों को लाभ मिलने में बाधा आए। ठाकरे और फडणवीस के एक साथ विमान यात्रा पर उन्होंने इसे सामान्य मुलाकात बताया। वही विपक्षी दलों में टूट के अटकलों को खारिज करते हुए कहा कि उनका कोई सांसद पार्टी नहीं छोड़ेगा। राम मंदिर भ्रष्टाचार मामले में भी उन्होंने निष्पक्ष जांच की मांग उठाई। आम्ही सरकारला आणि तिथं असणाऱ्या प्रशासनाला पत्र दिलेत, आमच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र दिलेले। केम्ब्रिज चौक जो आहे तिथं ते आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे। अनेक लोक आता आम्ही कोणाला आणणार नाही आहे, लोक जे येतील ते येतील। आता ते 10,000 येतील, 12,000 येतील, 15,000 येतील, 5,000 येतील का 25,000 येतील, खरं तर हा लोकांचा विषय आहे। पण हे आंदोलन लोकांसाठी महत्त्वाचं असल्यामुळे लोक मोठ्या संख्येने येतील असा आम्हाला विश्वास आहे। कारण लोकांना हे कळलं आहे, सरकारने वारंवार सांगितलं आहे पुढचं वर्षभर पाऊस होणार नाही। वर्षभर पाऊस जर होणार नसेल तर शेतात काय पिकणार नाही, तर आर्थिक परिस्थिती शेतकऱ्याची तशीच हालाकीची आहे। त्यामुळे आधीची मदत सरकारकडनं या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत मिळाली तर कुठेतरी वर्ष निघेल अशी लोकांची भावना झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर इथे एक खूप मोठं आंदोलन हे करणार आहोत आणि ते शेतकऱ्यांचं आंदोलन असेल। त्यामुळे अधिवेशन मुंबईत चालू असेल सोमवारी, तेव्हा आपण रस्त्यावर शेतकऱ्यांची लढाई त्या ठिकाणी लढणार आहोत आणि तेव्हा आपण सरकारला तिथं आव्हान करणार आहोत की काही झालं तरी शेतकऱ्यांच्या बाजूने या अटी काढा आणि 1 रुपयामध्ये विमा देऊन ते 4च्या 4 ट्रिगर परत एकदा आणून आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय द्या। कदाचित विमानाचं जे पेट्रोल अतिशय महाग झालेलं आहे, पूर्वी 100 रुपयाला मिळायचं, आता 180 रुपयाला आहे। त्यामुळे कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न हे 2 नेते तिथं करत असावेत। आता आज चर्चा काय झाली आम्हाला कसं कळणार, कारण मोदी साहेबांनी सांगितले पैसे कमी वापरा। त्यामुळे एकाच विमानाने जात असताना कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न हा झाला असावा। पण शेवटी प्रवास करत असताना इकडच्या तिकडच्या गोष्टी होत असतील, पण दुसरं काही चर्चा झाली असेल असं मला तरी वाटत नाही।